काय झालंय की आम आदमी पक्षाने जो काय आरोप केला त्यावर आपण चर्चा करूयाच। मात्र जितेंद्र सिंह जे हे राहुल गांधी यांना भेटण्यासाठी गेलेले होते, राहुल गांधी आणि जितेंद्र सिंहांची चर्चा देखील झाली आणि त्यानंतर जेव्हा जितेंद्र सिंह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटले आणि पुन्हा राहुल गांधीशी त्यांनी संपर्क केला, त्यावेळी मात्र राहुल गांधींनी त्यांच्या मागण्या बदलल्या असा आरोप केंद्रीय मंत्री करतायत। बघा, मला एक सांगायचं, राहुल गांधी लीडर ऑफ ऑपोजिशन आहे, त्यांनी आंदोलन केलं आणि सरकारतर्फे जितेंद्र सिंग त्यांना भेटायला गेले। आता कसं आहे, संसद सुरू आहे आणि संसदेत हा मुद्दा चर्चा केला पाहिजे, तर सरकारने संसदेत चर्चा करण्यासाठी पूर्ण तयारी दाखवली आणि तसं त्यांना मेसेज दिला आणि नंतर परत राहुल गांधींनी सांगितलं की नाही, आता माझं म्हणणं आहे की त्यांचा राजीनामा पण झाला पाहिजे। तर बघा कसं आहे, जे लोक लोकशाहीत विश्वास करतात ते संसदेत चर्चा करतील आणि जे लोक रस्त्याच्या म्हणजे राजकारणावर विश्वास करतात ते तिथे राजीनामा मागतील। तर कसं आहे, मला असं म्हणायचं आहे की एक अजेंडा ड्रिव्हन नॅरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न आहे। सरकार प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहे, चर्चेसाठी तयार आहे आणि नीट पेपर फुटीचं वास्तव तुमच्या समोर आहे। सरकारला एनटीएला जेव्हा 7 तारखेला कळलं तेव्हा ताबडतोब पोलीस हे केले, त्याच्यानंतर सीबीआय एन्क्वायरी झाली, 12 तारखेला पेपर म्हणजे हे केला, त्याचं पोस्टपोन केली, 21 जूनला सक्सेसफुल परीक्षा झाली आणि आता रिझल्ट आला आणि विद्यार्थी जे जेन्युइन विद्यार्थी आहे ते ऍडमिशनच्या तयारीत आहे। आता मला सांगा, सीजेपीचा जो मंच आहे तो मंच एनईटी सोडून सगळ्या गोष्टींसाठी वापरला जातोय। तिथे काश्मीर मुद्दा उठवला जातोय, 370 बद्दल बोलण्यात जात आहे, तिथे भारत माता आहे तो पिता कोण आहे अशा घोषणा दिल्या जात आहे, तिथे भगवान श्रीरामाचं त्यांना तिथे अपमान होतोय, हिंदू धर्माचा अपमान होतोय। म्हणजे हे यांचं आंदोलन आहे की इथे भारत विरोधी कारवायांचा मंच आहे। आणि दुसरं मला सांगा की एक गोष्ट की यांच्या मोर्चाला परमिशन नव्हती, मग यांनी आज एक व्हिडिओ समोर आला, अभिजित दिपके असताना त्यांनी रॅपिड ऍक्शन फोर्सच्या लोकांना आणि पोलिसांना मारहाण सुरू केली। तर जेव्हा परमिशन बालाजीकडे मी तुमच्याकडे येतोच आहे, समीरजींचा मुद्दा पूर्ण होऊ द्या, मी परत तुमच्याकडे येणार आहे। मला असं म्हणायचं आहे की यांच्या हातात दगड होती, यांच्या हातात बिअरच्या बाटल्या होत्या आणि 200च्या वर पोलीस गंभीर जखमी झाले ना। म्हणजे इतकं मोठं आक्रमण पोलिसांवर झालं आणि पोलिसांनी सौम्य लाठीचार केला आणि म्हणजे मी तर म्हणतील याच्यातले काही 5-10% स्टुडंट असतील, बाकी तर सगळे त्यांनी भाड्याने आणलेले गुंडे होते। तर मला असं म्हणायचं, कुणी आणले होते भाड्याने गुंड, कुणी आणले होते? हे आम आदमी पार्टीचे गुंड होते, जे लेफ्टच्या स्टुडंटच्या संघटना आहेत त्याचे गुंड होते। आणि जर हे विद्यार्थी असतील, एनईटीचे विद्यार्थी असतील का पोलिसांची झटापट करतात का हो? पोलिसांच्या गाड्या लावतात का? हे विद्यार्थी नसून जेन्युइन विद्यार्थ्यांशी संवाद करायला सरकार नेहमी तयार आहे। आणि एक मुद्दा अजून सांगतो, काँग्रेसच्या काळात असंख्य पेपर फुटी झाल्या, त्याच्यानंतर राजस्थानमध्ये 19 मधनं 17 पेपर फुट झाल्या, एम्सचे पेपर फुटले, क्लॅटचे फुटले। हा मुद्दा नाहीये की त्यांच्या काळात झाला, ती यादी माझ्याकडे आहेच आहे, ती यादी देखील मी वाचून दाखवेल। मला मुद्दा पूर्ण करू द्या, एकच मिनिट। मला असं म्हणायचं आहे, एक पेपर फुटी झाली तरी ती गंभीर आहे, एक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली तरी गंभीर आहे, सरकार त्याच्या गंभीर आहे, नरेंद्र मोदीजी गंभीर आहे। आम्ही त्याला सिस्टीम बळकट करण्याचा प्रयत्न करतोय आणि जेव्हा संसद सुरू आहे तेव्हा चर्चा रस्त्यावर कशी होईल? जेव्हा राहुल गांधी लीडर ऑफ ऑपोजिशन आहे त्यांनी हा मुद्दा उठवा, त्यांना जेवढा पाहिजे वेळ तेवढा बोलायला सरकार। ठीक आहे, मुद्दा लक्षात आला समीरजी।